मार्गदर्शन करा आम्हाला घ्या बोल। या दीक्षाभूमी परिसरात गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासून कृती समितीचे जे लोक आहेत दीक्षाभूमीचे, हे कसल्याही प्रकारे स्वच्छता करत नाही आणि स्वच्छता जे 8 दिवसात केलेली आहे ते सर्व समाजाच्या लोकांनी, बौद्ध समाजाच्या लोकांनी केलेली आहे आणि त्याचं बिलिंग सुद्धा कृती समितीनं काढलेलं दिसते आहे। मी सांगू इच्छितो की या ठिकाणी कसल्याही प्रकारचं दीक्षाभूमीवर स्वच्छता केलेली नाही। ही दीक्षाभूमी स्वच्छ झाली असती तर या दीक्षाभूमीपर्यंत लोहा पडलेला दिसला नसता। सोयीकडे पाहाव तर लोहाच लोहा दिसते आहे आणि लाखो लोक देशातून विदेशातून या ठिकाणी येतात, त्यांना बसण्यासाठी जागा नसते आणि हे सांगतात की आम्ही स्वच्छ केलं। कसल्याही प्रकारचं स्वच्छ केलेलं नाही आणि धम्मचक्र परिवर्तन दिन हा 8 दिवसावर येऊन ठेपला आहे आणि अशा अवस्थेत हा इतका मोठा लोहा हे सरकार किंवा दीक्षाभूमीची कृती समिती कधी काढून फेकेल हे अजून सांगता येत नाही आणि वारंवार यांना इंटिमेशन देऊन सुद्धा हे इथलं लोहा लोखंड किंवा कॉन्ट्रॅक्टरचं जे काही सामान आहे हे घेऊन जायला पाहिजे आणि ते जर घेऊन जात नसतील तर हे सामानचं विल्हेवाट विद्यमान जिल्हा अधिकारी त्वरित लावतील आणि 3 दिवसाच्या आत हे ग्राउंड सफा करून देतील, बौद्धाची दीक्षाभूमी खाली करून देतील अशी मी इच्छा विद्यमान कलेक्टरला विनंती करतो आहे। दिनाचार्य और लामा जी का यहाँ प्रोग्राम हुआ, उसी दिन हमने एक वीडियो बनाए और डीसीपी ने मुझे फ़ोन किया कि पाटिल साहब आपके वीडियो से पूरा माहौल बिगड़ जाता है तो डिलीट करो। मैंने डिलीट कर दिया। इतने बड़े डीएसपी ने आश्वासन दिया था ये बाहर का ब्राह्मण ठेकेदार बाहर काम करता है और यहाँ सामान ला के रखता है, बताओ। और 1 लाख लोग बैठेंगे मानकर जी, ऐसा इन्होंने सामान बिछा के रखा। लोग बढ़ रहे हैं अभी इस साल, हर साल बढ़ रहे होना चाहिए ना। तो कलेक्टर ने आश्वासन दिया, डीजीएसपी ने बहुत काम है आपके पास। ये सामान आज के शाम तक माननीय एनआईटी कलेक्टर ये सब अधिकारी स्मारक समिति 1 लाख लोगों की जगह तुमने बेमतलब लटका के रखे है, बाहर ठेकेदारी करते हो और यहाँ सामान ला के रखते हो। और आखिरी बात, ये जो मशीन है इंजीनियर ने बताया मेरे को, पाटिल साहब ये बहुत बड़ी मशीन जब चलती है तो जगह वाइब्रेट होती है और स्तूप को धक्का लगता है। ये मशीन तुरंत उठा के ITI के खाली दूर लेके जाओ। ये बहुत बड़ी बात लोगों को समझ में नहीं आ रही। ये मशीन चलती है तो जगह वाइब्रेट होती है, इंजीनियर ने बताया। काम बंद हो गया तो शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की या 3 दिवसात या ठिकाणी असलेलं सर्व मटेरियल, लोहा लोखंड सर्व कॉन्ट्रॅक्टरनी घेऊन जावं आणि सरकारने याची दखल घ्यावी। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की दीक्षाभूमी गेल्या 3 दिवसात जर कमी केली नाही तर याची सर्वस्व जबाबदारी तुमच्यावर राहील आणि कसल्याही प्रकारचं आम्ही घाईघाई करणार नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी दीक्षाभूमीची जागा वाटण्यासाठी मनुवादी व्यवस्थेनं इथे कंपाऊंड नाजाज कंपाऊंड घातलेलं आहे, ते कंपाऊंड सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब तोडलं पाहिजे, अन्यथा आम्ही दीक्षाभूमीच्या 4 दिवस अगोदर ही भिंत संपवून टाकू। याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। वो दीवार की गरज ही नहीं है, लोगों